वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. या कलीच्या विरोधी प्रवाहामध्ये जर या महाराष्ट्रामध्ये जर ही काही आस्तिकता, साधकता, वैष्णवता शिल्लक असेल तर त्या सगळ्याचं श्रेय ज्ञानेश्वर माऊलींना आहे. आणि म्हणून आमच्या सर्व संतांनी माऊलींनी जसं श्रुतीला माऊली शब्द वापरला तसं आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व संतांनी ज्ञानेश्वर महाराजांना माऊली शब्द वापरला. माऊलीची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनीच केली आहे. माऊली शब्दामध्ये जी व्याख्या आहे, अहितापासून काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. शास्त्राला माऊली म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. ते शास्त्र लोपले ज्ञान जगी. आपण यद्यदाचरति श्रेष्ठ असा विचार आपल्याला शास्त्राच्या व्याख्येतून आपल्याला कळाला आहे. त्याचं आचरण महाराष्ट्रामध्ये माऊलीने केलं. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतद्वे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. वंशी विभूषितकरान्नवनीरलाभान् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांना साष्टांग अभिवादन करून विश्वची माझे घर म्हणणारे संत सम्राट दयाघन त्यांना आळंदी वल्लभा म्हणतात. आळंदी निवासी
चिरचिंतन निवास या ठिकाणी असणारे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांना अंतःकरणपूर्वक साष्टांग आणि त्या प्रांतात जन्माला येऊन वारकरी संप्रदायाशी संबंध असणाऱ्या सर्व आस्तिक लोक जे या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्व वैष्णव आणि आस्तिक जनांना साष्टांग सद्भाव प्रकट करो. मी वैष्णवाबरोबर आस्तिक नुसतं का म्हणलो तर अजूनही कुठंतरी प्रवाहानं आलेले परंतु वैष्णव न झालेले सुद्धा इथे येतात, म्हणून त्यांचाही उल्लेख व्हावा म्हणून या सर्वांबद्दल सद्भाव प्रकट करून वर्षानुवर्ष माऊलींच्या नंतर संत मांदेआळीनं स्वतः पांडुरंगाने समर्थन करून माऊलींच्या सानिध्यामध्ये येण्याचा जो प्रथा गेल्या 719 वर्षापासून आहे. पांडुरंगासह एवढं संताचं प्रेम आहे आणि म्हणून कधी कधी संतांच्या बद्दल देवाहून अधिक असं म्हटलेलं आहे. तेव्हा ज्यांना पांडुरंगांना ज्यांच्याशिवाय करमत नाही असे लाडके पांडुरंगाचे भक्त त्या प्रत्येकाचा सोहळा स्वतः पांडुरंगाने केला. त्यामध्ये विशेषत्वानं या ठिकाणी भगवान आले आणि आजही येतात, विशेषत्वानं येतात. आज तर वारकरी सुद्धा त्यांच्याबरोबर येतात. पांडुरंगाचा रससोहळा इथं सुरू झालेला आहे की वारकऱ्यांसमवेत पांडुरंग इथे येतात आणि या ठिकाणी हा जो संगम होतो परमात्मा वारकरी संप्रदायातले मोठे मोठे आध्वर्यू संत पूर्व होऊन गेलेले शक्तिनिशी इथे येतात आणि त्या परंपरेतून अनेक वारकरी महाराष्ट्रात जे परंपरेनं चालू आहेत ती सगळी मंडळी मोठ्या आवडीनं या ठिकाणी येतात. सगळं एकत्र केलं तर पांडुरंगापेक्षाही जास्त वैभव संतांचं या महाराष्ट्रात होईल. जेवढं पांडुरंगाचे दर्शनार्थी तेवढे संतांचे दर्शनार्थी. तेव्हा याचं एक महत्वाचं कारण दोघांनी एकमेकाचा तो महिमा बसवलेला आहे. वैष्णवाकरता भगवत प्राप्ती हा सिद्धांत असतोच आणि त्या सिद्धांताकरता पण ते हाती धरली पाटी याप्रमाणे बोट धरून चालणारे ज्यांच्या विना भगवत प्राप्ती होतच नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने. सर्व प्रांतात सद्गुरूंना संतांना महत्व आहे, पण आपल्या प्रांतातलं संत महत्व वेगळं आहे. म्हणून उत्तर भारतातले जर कधी प्रवासाला गेलो आम्ही तर महाराष्ट्राचं नाव काढलं, ओ तर संत भूमी. अनेक संत
सामान्य ते सामान्य लोकांना घेऊन जाण्यासाठी या प्रांतात अवतरित झाले. त्यातला महामेरू अग्रगण्य पाया असं ज्यांचं स्थान बहिणाबाईनं दिलंय. ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालय. या कलीच्या विरोधी प्रवाहामध्ये जर या महाराष्ट्रामध्ये जर ही काही आस्तिकता, साधकता, वैष्णवता शिल्लक असेल तर त्या सगळ्याचं श्रेय ज्ञानेश्वर माऊलींना आहे. आणि म्हणून आमच्या सर्व संतांनी माऊलींनी जसं श्रुतीला माऊली शब्द वापरला तसं आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व संतांनी ज्ञानेश्वर महाराजांना माऊली शब्द वापरला. माऊलीची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनीच केली आहे. माऊली शब्दामध्ये जी व्याख्या आहे, अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. शास्त्राला माऊली म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. ते शास्त्र लोपले ज्ञान जगी हित नेणं ते कोणी. आता हित देऊनी वाढविती त्या शास्त्राचं हिताचा प्रचार प्रसार थांबल्यावर सुद्धा, जसं शास्त्र न कळता सुद्धा आपण यद्यदाचरति श्रेष्ठ असा विचार आपल्याला शास्त्राच्या व्याख्येतून आपल्याला कळाला आहे. त्याचं आचरण महाराष्ट्रामध्ये माऊलीने केलं आणि त्यामध्ये सर्व प्रकारचा भाग सापडेल तुम्हाला. अहितापासून काढती हितदेवोनी वाढविती. तर ही जी हितैषी वृत्ती आहे ही फार महत्वाची आहे. स्वार्थामुळं हितैषी वृत्ती सर्वसामान्य लोकांच्या व्यवहारातून समाप्त झालेली. सर्वसामान्य माणसं कोणीच कुणाच्या हितैषी राहिलेलं नाही. अरे बाप सुद्धा मुलाच्या हितैषी नाही, आई हितैषी नाही. नाहीतर ज्या पेपरला बातम्या येतात मुलाचा खून झाला, आईचा खून झाला, बापाचा खून झाला, ही हितैषी वृत्ती जर शिल्लक असते तर हे असले काही प्रकार घडले नसते. तर सामान्यात असणारी हितैषी वृत्ती कलीनं लुप्त करून टाकली. ती सामान्यापर्यंत होती. जोपर्यंत धर्मानुशासन त्रेतायुगापर्यंत ज्या टप्प्याने चालत होतं त्यामध्ये ही हितैषी वृत्ती सामान्यापर्यंत होती. सांगावं लागत नव्हतं, शिकावं लागत नव्हतं. आणि ती जशी लुप्त झाली, पूर्वीपासून ऋषी मुनी साधू संत यांना महत्व आहेच, पण कलियुगात विशेष का शस्त्रानुशासन संपलं, शास्त्रानुशासन संपलं, म्हणून कृपानुशासनाच्या शक्तीनं संतांच्या अवतार झाले. शास्त्रानुशासनही संपलं आणि शस्त्रानुशासनही संपलं. जनकाच्या काळात शास्त्रानुशासन होतं, परशुरामाच्या पुरुषार्थ काळामध्ये शस्त्रानुशासन होतं. ते शस्त्रानुशासन आणि शास्त्रानुशासन हे त्रेतायुगापर्यंत चालत होतं.
जेव्हा कलीचा प्रवेश वाढला तेव्हा पहिल्यांदाच शास्त्रानुशासनावर गदा आली. शस्त्रानुशासन सर्व करता राहिलं नाही. बळी तो कानपिळी गुंडांकरता शिल्लक राहिलं. मी सामान्याकरता शस्त्रानुशासन गेलं. पूर्वी जे शस्त्रानुशासन होतं ते सगळ्यांकरता होतं आणि शस्त्रानुशासनापेक्षाही जास्त जोर शास्त्रानुशासनाचा होता. असा पूर्वीचा काळ होता. तर कलीनं शास्त्रावर आघात केला आणि शस्त्रांचा जोर फक्त स्वार्थाकरता राहिला, स्वार्थपूर्ती करता. हे जे सगळे गुंडगिरीचे लोक आपापले कामं करतात ना, गोळ्यांचे धाक दाखवून, हे जे सगळं अतिरेक, आजकालचा जो आतंकवाद चालू आहे तो सगळा त्याच्यात आला. तर ते शस्त्रानुशासन जे आहे ते आता अध्यात्माकरता हितैषितेकरता उपयोगी राहिलं नाही. आता हितैषितेकरता जसं शास्त्रानुशासनाला एक वेगळी मर्यादा स्वार्थाची आली, तर संतांनी कृपानुशासन वैष्णवांकरता निर्माण केलं. हितैषी लोकांकरता कृपानुशासनाचा वापर केला. म्हणून माऊलींना उपाधी देताना कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे. मग तुकोबराय म्हणले की भगवंताकडे जायला आता हा एवढाच मार्ग शिल्लक आहे. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी बाकी कोणत्या आधारात नाही, मग माझा हरी उपेक्षिला. ते जे कृपानुशासन आहे, कृपानुशासनामध्ये काय फरक आहे? कृपानुशासन हे वन वे ट्रॅफिक आहे. वैष्णवाकरता केवळ स्वतःची शक्ती वापरून या अनुशासनात समाजाला आश्रय मिळतो. शास्त्रानुशासन वन वे ट्रॅफिक नाही. आज शास्त्र प्रमाणाचा बलबला कितीही असला तरी सुद्धा तार्किक लोकांच्या दृष्टीनं तुम्हाला दिलेली जी कलिमिश्रित तर्कबुद्धी आहे ती शास्त्राचे वाटेल तसे अर्थ लावते. जितका जो हुशार जसा असेल तशा पद्धतीनं आपल्या पद्धतीनं तो अर्थ लावतो त्याचे. त्यामुळं शास्त्रानुशासनाची जी एक संस्कार संपन्न परंपरेनं आलेली सत्वगुण संपन्न अर्थदृष्टी, हिला टर्न बसला. नाव शास्त्राचं. तुम्हाला माझं म्हणणं पटेल. आत्ताचे काही लोक म्हणतात आता धर्माचे नियम बदलले पाहिजे म्हणतात. हे काय, याचा अर्थ काय? याचा अर्थ तोच आहे, दुसरा काही नाही अर्थ. लक्षात घ्या. तेव्हा आपल्या स्वार्थानं आपल्या मताप्रमाणे त्याला टर्न कर. आणि तिथं कसं आहे, संतांकडे जी स्वयंवेद्य शक्ती आहे ती शास्त्रामध्ये नाही, फक्त शास्त्र शब्द शक्तीनं युक्त आहे. लक्षात घ्या. भगवत शक्ती आणि संत शक्ती ही सुसंवेद्य आहे. माऊलींनी ओम नमोजी आद्या भगवत शक्तीला स्वसंवेद्य उपाधी दिली, आत्मरूप उपाधी दिली. स्वसंवेद्य आहे.
संत शक्ती स्वसंवेद्य आहे. प्रमाणात जरी शास्त्र प्रमाणाचं नाव येत असलं तरी स्वसंवेद्य, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती या दोनच स्वसंवेद्य आहेत. शास्त्र प्रकटीकरण हे जरी बरोबर असलं तरी शास्त्राचा आपल्यापर्यंत येईपर्यंत झालेली जी विकृती आहे या कलीच्या परिणितीनं, कलीच्या शक्तीनं, त्यामुळं आजकाल हे जे वाद आणि विवाद वाढलेले आहेत याच्यामध्ये अर्थ लावणारे अर्थपद्धती, जसं वकिली आपल्यामध्ये व्यवहारात निर्माण झाली की नाही, वकिली काय, कायद्याचा अर्थ लावण्याची पद्धती, जर शास्त्राचा अर्थ लावण्याची पद्धतीची वकिली या परमार्थात आली आणि त्यामुळे शास्त्रानं शासन दिलं झालं. लक्षात घ्या, ही वकिली पूर्वी नव्हती, सरळ परंपरेने शास्त्राचे अर्थ घेतले जात होते. पण आता त्यात ही वकिली घुसली. जसं कायदे निर्माण झालेल्याचे अर्थ लावायला ही वकिली घुसली आणि म्हणून वर्षानुवर्ष न्यायालयात हे सगळं चालू राहतं, कोर्ट कचेऱ्या. तसं शास्त्राचा मतलब आपल्या आत न घुसू द्यायला हे विवेचन करणारे वकील, जसे व्यवहारातले वकील आहेत ना, तसे विवेचन करणारे वकील आपल्याला शास्त्राचा मतितार्थ आत रुचूच देत नाही. एकन एक तर्क मांडला की दुसरा तर्क मांडला, एकन एक प्रमाण मांडलं की दुसरा प्रमाण मांडला. आणि साधारण साधकाचं सगळ्यात मोठं नुकसान होतं. त्यांचं तर नुकसान पहिलंच झाले, पण त्यांना काय, वकिलांना पैसा पाहिजे, तसं या वकिलांना फक्त लोकेशनान मान पाहिजे. यांना भाग काही नको, हितैषीपणा नको. हे हितैषी राहिले नाहीत तर वकील वाढलेत. विनोदाने कीर्तनकार वकील शब्दाचे अर्थ करतात. व म्हणजे वटवट, की म्हणजे किटकिट, आणि ल म्हणजे लबाड, असा अर्थ करतात. हे मी विनोदातून ऐकलेला, विनोदापुरताच अर्थ सांगतोय तो. त्याचं वाढवायचं काही काम नाही, त्याचा विषय वाढवू नका. तर तसं या वकिली पद्धतीनं हल्ली हे जे धंदेवाली मंडळी आहेत, ज्यांना फक्त लोकेशनीचीच घेणं आहे किंवा सत्ता, लक्ष्मी, वित्तेशनीचीच घेणं आहे, ते वन्स मोर मिळवण्याकरता त्याला विनोदाचा जोडतील, त्याला गायनाला जोडतील, त्याच्यातले मूळ सिद्धांत बाजूला राहतील, काही पदरात पडत नाही. हितैषीपणा, वरून नाव रामायणाचं, वरून नाव भागवताचं, वरून नाव शास्त्राच्या ग्रंथांचं, मग ते विचारसागराचं असो का अजून शास्त्रीय कोणते ग्रंथ असो, हे वरून राव असतं. आतून काय, शास्त्र विवेचनकर्त्यामध्ये असणारा हितैषीपणा संपला. अशा वेळेला ही संत मंडळी आपली शक्ती घेऊन बसलेत कृपानुशासन करण्याकरता. आणि हे असं कृपानुशासन करतात की ते तिकडं कुठेही सापडला तर यांच्या ताब्यात घेऊन त्याला बरोबर मार्गी लावतात. म्हणून यांच्या चरणाजवळ या. लक्षात घ्या, योग्य साधकांकरता इथं हे कृपानुशासन चालू आहे. साधकांकरता एवढं लक्षात ठेवा. माऊलींचं वर्णन करताना नाथाने काय केलं, साधकांचा मायबाप, दरुशने हरे ताप, सर्वावती सुखरूप ज्ञानोबा माझा, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर.
ते कृपानुशासनाच्या जागेपैकी महाराष्ट्रातलं सिद्धपीठ म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. बस. कृपाळू आहेत, उदार आहेत आणि माऊली आहेत. लक्षात घ्या. तर या माऊली शब्दामुळं त्यांची रचना आपल्याला कळणार नाही. अहितापासून काढतीची रचना कळणार नाही. कधी कोणा व्यक्तीला कोणापासून बाजूला करतील, कोणाला जुळवून देतील, आपल्याला वरून काहीच कळणार नाही. या कृपानुशासनामध्ये स्वतःचा रोल नेहमी हे गुप्त ठेवतात. कारण यांना लोकेशना मिळवायचे नाही, यांना वित्तेषणा नाही, यांना दारेषणा नाही, यांना काहीच नाही आहे. लक्षात घ्या. आणि अंतःकरण मात्र व्यापक आहे. विश्वस्वधर्म सूर्य पाहो हे पसायदानच सांगतं त्यांचं कृपाळूपणा, हितैषीपणा. तेव्हा त्यांचा जो शक्तीचा स्रोत आहे. आपण इथं काय यायचं? इथं यायचं जे फक्त यात्रा पाहायला यायचं नाही, यात्रेत भाग घ्यायला केवळ यायचं नाही, यात्रेतला एक दिंडी चालक, पखवाद्या, टाळकरी हे रोल अदा करायला इथं यायचं नाही. या कृपानुशासनाचा आपल्याला कसा लाभ होईल त्याच्याकरता इथे यायचं. तर हे जे कृपानुशासन आहे, या कृपानुशासनाचं अनेक शाखा वारकरी संप्रदायाच्या संतांमध्ये ज्यांनी ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेत आपलं जीवन कृतकृत्य केलं, ते सगळे संत महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी समाधी रूपानं आहेत, शक्ती रूपानं कार्य करत आहेत. पण त्याचं सर्वात महत्त्वाचं केंद्र हे आहे. आमचे ते बेलसरे आळंदीला युनिव्हर्सिटीचं नाव देतात. ते म्हणायचे ही अध्यात्माची युनिव्हर्सिटी आहे. कॉलेज अनेक असतात, पण त्या एका युनिव्हर्सिटीच्या अनुशासनात ते कॉलेज चालतात. तसं महाराष्ट्रातला जो परमार्थ आहे त्याच्यामधलं मुख्य केंद्र जर हे आळंदी आहे. या आळंदीतलं सुप्तपणा दिसत नाही. जवळजवळ 80-90% लोक गर्दी, इमारती, महाराज, बाह्य विभागातच असतात. ह्याचं जे आतलं केंद्र आहे ते कळणं फार गरजेचं आहे. आपण अनेक भागातून अनेक लोक या ठिकाणी येतात. मला काही काही लोक तर आम्हाला फक्त इथंच दिसतात. काही साधक मुद्दाम ऐकायला आलेले असतात. लक्षात ठेवा. पुन्हा त्यांची आमची वर्षभर गाठभेट सुद्धा होत नसते. आणि अशा साधकांना काही मुद्दे उपयोगात यावे म्हणून मी बोलतोय. लक्षात घ्या. तर ही साधकांची भूमी आहे. अनेक गावातले इथं लोक आहेत. इथलच्या संख्येला महत्त्व नाही आहे. इथलच्या साधकत्वातनं येणाऱ्या लोकांची संख्येचा विचार करून इथं काही सूचना गरजेच्या आहेत. अर्थात संत सज्जदी मांडलेले दुकान माऊलीने तोही भाग ठेवला आहे. गायकांकरता व्यवस्था आहे, केवळ कीर्तनकाराकरता आहे, विनोदी कीर्तनकाराकरता आहे, अगदी सखोल वेदांत सांगणाऱ्यांकरता आहे. इथं काही कोणता भाग नाही असं नाही. युनिव्हर्सिटीत जसे सगळे सेक्शन असतात तसं इथं काही नाही असं नाही. पण हे कृपानुशासन जर समजलं तर जे इतर कुठंही आणि कोणत्याही युगात, त्यातले त्यात कलियुगात दुसरं कुठं सापडणार नाही, ते तुम्हाला इथं सापडेल. ते कृपानुशासन आहे. आणि या कृपानुशासनाच्या कक्षेत येण्याकरता ही वारी आहे. ही वारी जी आहे
कृपानुशासनाचं कक्षा देशप्रधान आहे असंही नाही आहे, लक्षात घ्या. नाही तर ती देश ससीम ठरलं तरी ती एकदिशी ठरेल, असं नाही आहे कृपानुशासन. साधकांकरता जे माऊली म्हणतात हे विश्व माझं घर आहे, त्यांच्या परंपरेत जाणारे विश्वात्मके देवेची इष्ट असणारे ज्यांचं इष्ट आहे आणि विश्वची माझे घरं असं म्हणणारे ज्यांचे मार्गदर्शक आहेत, त्याला एकदिशी मी करत नाही आहे. तर माऊलींची कृपा महाराज कोणत्याही परप्रांतातल्या परदेशातल्या कोणत्याही देशात एखादा ज्ञानेश्वर भक्त झाला तर तिथेही ती पोहोचते. पण ही जी जागा आहे, ही जी वेळ आहे, ही जरा विशेष आहे. शासन आणि शास्ता, तर शास्ता एकदिशी असतो आणि शास्त्याच्या बरोबर शासन राहतच. शासन शास्त्यापासून खूप अंतरापर्यंत सुद्धा व्यापक असतं. पंतप्रधानाची शासकता त्या देशभर असते, तरी सुद्धा माऊलींच्या बरोबरीची नाहीच कोणी, कारण विश्वाची माझ्याकडे हे एकेका देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांची कक्षा एकेका देशापर्यंत आहे. तेव्हा माऊलीची बरोबरी तर तिथेही पण नाही आहे. माऊलींची बरोबरी व्यवहारी कोणत्याही दृष्टांताने आपण करू शकत नाही. तेव्हा शासन सगळीकडे आहे, पण शास्त्याची भेटण्याची वेळ ही देवाने निश्चित केली आहे. ही तुला वद्य दिली असं जे म्हणले पांडुरंग, आपल्याला चरण माहिती आहे सगळ्यांना, ही एकादशी मी तुला दिली आहे. पुण्यतिथी उत्सवामध्ये हा जो भाग आहे आणि भगवान स्वतः इथे येतात, तर याचा अर्थ शासन कक्षा व्यापक आहे, पण ती कोणाकरता? व्यापकतेचा ठाव घेण्याचं ज्याच्यात सामर्थ्य आहे त्याच्याकरता. पण व्यापकतेचा ठाव घेण्याचं सामर्थ्य सगळ्यांमध्ये नाही. आपण सगळे वैष्णव मंडळी शेवटी एका अर्थाने एकदेशी आहोत आणि त्या एकदेशीपणाला जर कृपाळू शासनाचा स्रोत प्राप्त करायचा असेल तर त्या शास्त्याच्या नियोजित वेळेत आपल्याला यावं लागेल. ही वारी म्हणजे ती नियोजित वेळ आहे. ज्ञानेश्वर माऊलींची या अनुशासनाच्या कक्षेत तुम्हाला आणण्याकरता जी काही कमी असेल ते उदारतेनं, या ठिकाणी दोन्ही आहेत, माऊली आहेत, परमात्मा आहेत, आणि या दोघांच्या मध्ये एकता आहे. आणि पार जसं एखादा अनंत महासागरातलं जल असावं जलतत्व, तसं केवळ तत्व या ठिकाणी भेटतं. काय आहे, सागरामध्ये लहरी असतात, लहरींचे अनुभव असतात, पण एक असा भाग असतो सखोल आतला की त्या ठिकाणी लहरी नसतात, केवळ जलतत्व असतं. तसं साधारण जगतामध्ये त्रिभिर गुणमयैर भावैरेभिः सर्वमिदं जगत, तर त्या व्यापक जगतामध्ये ही मोहितम, ही मायेच्या लहरीची शक्ती व्याप्त आहे. आणि त्या मोहितम अवस्थेत आपण मोहित आहोत आणि आपल्याला तो वेगळेपणा घालवायचा आहे. मग बुडी ज्ञान माऊलीच्या पायाजवळ या.
म्हणजे तळात गेल्यावर जसं जलतत्वच राहतं, लाटा राहत नाहीत, तसं माऊलीच्या पायावर आल्यावर सर्वात मोठं काही जर होत असेल तर जसं भगवंतानी म्हटलंय की संसार सागर तरायचा आहे का, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते, मला शरणी आहे जो मज होया अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म, शरणागता शरण्य मीच एकू. बस त्यातलं खोल तत्व सापडल्यावर जसं वरच्या लाटांचा अनुभव आपण समाप्त होतो, आपल्याला वरच्या लाटा कळतच नाही, लाटपणा कळत नाही, आत एकदा खोल गेलं की तिथं फक्त जलतत्वच राहतं, बाकी काही राहत नाही. तसं देव असं म्हणतात की त्या दैवी मायेपासून बाजूला जायचे तर मामेव जे प्रपद्यन्ते. तसं ही संत मंडळी देवा इतके व्यापक झालेले आहेत आणि या ठिकाणी झालेत. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रवास केला असेल, 1000, 500, 200, 10,000 यात्रेच्या निमित्तानं प्रवास केला, पण व्यापक झालेली जागा कोणती? याला संजीवन समाधी म्हणतात. माऊली विश्वची माझे घर ही आपली स्थिती स्थिर करण्याकरता कुठं स्थिर झाली तर ती ही जागा आहे जिथं माऊली एवढे व्यापक झाले. लक्षात घ्या. तेव्हा माऊली व्यापक झालेले आहेत, तो भाग, ती जागा म्हणजे खोल जागा आहे. देवतेची संत, देवतेची संत या प्रमाणाचं प्रचिती कुठं आहेत? जिथं माऊलींचा व्यक्तिभाव संपला. जोपर्यंत व्यक्तिभाव आहे तोपर्यंत विश्वात्मा आणि माऊली यांच्यामध्ये जोपर्यंत थोडीशी व्यक्तिभावाची भेदरेषा आहे तोपर्यंत फरक आहे. माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून नेवासा महत्त्वाचा असेल, यात्रा केली म्हणून अनेक तीर्थक्षेत्र महत्त्वाचे असतील, ज्ञानेश्वर महाराजांच्या पायानं पुनीत झालेली, पण तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज व्यक्तित्वपणा जो आहे तो जिवंत ठेवून कार्य केलं आहे. आणि हे कार्य अपूर्ण वाटलं कृपानुशासनाकरता, म्हणून समाधी घेतली. कृपानुशासन करायचं असेल तर व्यक्तित्व समाप्त करावं लागेल. हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला हे लिखाण थांबवून समाधी घ्यायचं ठरवलं. लिखाणाने सुद्धा पूर्ण व्यापकता होईल का नाही सांगता येणार नाही, म्हणून लिखाणाबरोबरची शक्ती वरच्यापेक्षाही जास्त शक्ती जगदुद्धाराकरता आपल्यामध्ये निर्माण करायची असेल तर आपल्याला व्यक्तिभावातून समाप्त होऊन संजीवन समाधीमध्येच गेलं पाहिजे, हा त्यांचा विचार आहे. म्हणून त्यांनी वयाचा आणि आरोग्याचा विचार नाही केला. अजून मला जगता येईल व्यक्तित्वानं, अजून माझं कुठं वय झालं एवढं मरायचं, असं नाही विचार केला. हे अनेक लोक व्यक्तित्व भाव न सुटल्यामुळे त्यांना जगत राहावं वाटतं. काही प्रारब्धानं जगत असतात, पण त्या प्रारब्धामध्येच अशी एक शक्ती आहे जगण्यामध्ये की जगणं प्रारब्धाच्या अधीनच्या ऐवजी जगणं आपल्या अधीन करणं. जो महात्मा पूर्ण होतो त्याचं जगणं प्रारब्धाधीन नसतं, त्याचं जगणं आपल्या अधीनात. पुन्हा एकदा माझा मुद्दा लक्षात घ्या. प्रारब्धाधीन नाही. काही लोक म्हणतात काय आता देव प्रारब्ध ठेवेल तोपर्यंत राहायचंय, मला प्रारब्ध ठेवेल तोपर्यंत राहायचंय म्हणणं म्हणजे तीव्र कृपानुशासनाच्या लायकीची तयारी नाही. तीव्र कृपानुशासनाच्या लायकीची तयारी झालेली व्यक्ती
ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला देह सोडू शकतो, असं आहे. आणि लवकर वाटलं याचा अर्थ त्यांची कृपानुशासनाची तळमळ सर्वात जास्त होती, म्हणून ते माऊली झाले. व्यक्तित्व भावामध्ये जगायची इच्छाच राहिली नाही. गुरुजींच्या आज्ञेनं ज्ञानेश्वरी लिहिली, ग्रंथरूपानं काही गोष्टी शिल्लक ठेवल्या. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृपानुशासन करण्याकरता संजीवन समाधीमध्ये गेले, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. समाधीचा अर्थ सामान्य नाहीच आहे, तो लक्षात घ्या. तेव्हा ब्रह्म जेवढं व्यापक आहे तेवढं व्यापक होण्याची ताकद या संजीवन समाधीमध्ये. आणि त्या ब्रह्म म्हणून तर ब्रह्मलीन ज्ञानी माणसं आपल्याला ब्रह्मलीन जे म्हणतात त्याचं कारण ते आहे. पण काही लोक ब्रह्मलीन होतात, पण एका विशिष्ट लेव्हलनं नव्हे. माऊलीपणा जो जिवंत राहिला आहे तो याच्यामुळं की कृपानुशासनाची तीव्रतम इच्छा त्यांच्यात होती, आणि तो अनुभव आज आहे सारखा दिसतो. जसं ब्रह्म आहे या शक्तीमध्ये जेवढं महत्त्व परमात्मा तत्वाला आहे, जेवढं महत्त्व ब्रह्मतत्वाला आहे, तेवढंच महत्त्व आज माऊलींच्या आहेपणाला या ठिकाणी आहे. जर अवघड वाक्य लक्षात आलं तर लक्षात येईल. महत्त्वाचं वाक्य मी वापरलंय. तर हा जो आहेपणा आहे त्यांचा, या आहेपणाला व्यक्तित्व रेखेचा बाद येत होता, म्हणून समाधी घेतली स्वइच्छेनं. जसं देव येताना निज इच्छा निर्मित तनु असतात, तर संत जाताना निज इच्छा निर्मित तनु असतात. निज इच्छा. जसं व्यवहारामध्ये हे बाहेरचं 2 नंबरचं घर आपण आपल्या इच्छेनं, आपल्याला कंटाळवाणं वाटलं, डास आले, गरमी झाली, आपण आपल्या इच्छेनं त्या घरातून उठतो पलंगावरून आणि बाहेर जातो. निज इच्छा. इतकी निज इच्छा ते सोडायला झाली की त्याचं जीवन पूर्ण झालं. जितकं सहज तुम्ही एखाद्या घरातून उठून बाहेर जाण्याकरता उठता आणि बाहेर जाता, जितकं सहज तितकं सहज. म्हणजे प्रारब्धाची रेखा ओलांडल्याशिवाय ही सहजता येत नाही. आणि साधारण माणसं काय सिद्धांत मांडतात, कर्मगती टारे ही नटरे. जोपर्यंत कर्मगती टारे ही नटरे या सिद्धांतात आहे तोपर्यंत तुम्ही जीव. आणि ज्या वेळेला याला टाळायला शिकू शकता, एवढी ताकद तुमच्यात येते, तेव्हा तुम्ही महात्मा. महात्म्याची व्याख्याच ही आहे, तो महात्मा की कर्मगतीच्या पलीकडे गेला. प्रारब्ध, क्रियमान, संचित हे जे सगळं आहे ना, हे सगळं द्वैतामध्ये प्रकृतीच्या अंतर्गत सगळं आहे. याच्या पलीकडं खास अद्वैताचा अधिकारी जो होतो तो या रेखा सगळ्या पलीकडे जातो. पण लक्षात ठेवा, या रेखा ओलांडत असताना सुद्धा नाहीतर पसायदानाची गरज नव्हती. माऊलींनी जर कृपानुशासनाची इच्छा जिवंत ठेवली नसती तर पसायदानाचीच गरज नव्हती. कृपानुशासनाची इच्छा जिवंत आहे म्हणून पसायदान, नाही तर पसायदानाची काय. हे जे मागितलं पसायदान, आणि हे पसायदान मागण्यावरून त्यांची कृपानुशासनाची शक्ती आपल्याला कळाली. तर शहाणे असाल तर या कृपानुशासनाच्या शक्तीचे पाय धरा. अवतारी परब्रह्मामध्ये जसं एक एक काळात, एक एक युगात एक एक अवतार, करुणावरुणालय,
करुणाकरंतम रामचंद्रांना म्हटलं, तसं कलियुगामधला कृपानुशासन करणारा हा अवतार आहे मोठा. लक्षात द्या, हा कृपानुशासन करणारा जो अवतार आहे याचा नेमका सगळ्यात श्रेष्ठ उपयोग काय? तर या घोर कलियुगामध्ये ज्यांना याला तोंड देण्याची ताकद संपली पण इच्छा आहे, त्या सगळ्यांनी यांचे पाय धरावेत बस. आणि यांचे जर पाय धरलेत, आत गेलात, लाटा संपल्या, खोल गेलात, लाटा नाही, तत्वच तत्व बस. तर आत खोल जाऊन माऊलींचे पाय धरा. आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर या आळंदीच्या पंचभौतिक विभागातून आत जायचा प्रयत्न करा. जागा ही आहे, तिथं आत जायला सुद्धा जागा ही आहे. समुद्रात एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू आत खोल ठेवलेली असेल आणि कुठेही बुडी घेतली ती सापडेल का? ज्या जागे बुडी घेतली तिथं सापडेल. जिथं ती आहे तळाला तिथंच सापडेल. तर माऊली इथं आहेत म्हणून इथं या अनुशासनात जाण्याचा प्रयत्न करा. या अनुशासनाच्या कक्षेत जाण्याकरता इथं आपण ती बुडी घ्या. इथं यायचं म्हणजे बस उत्तम गोष्ट. आल्यापासून खोल 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 जायचं. म्हणजे इथं येण्यामुळं काही आवरणं गेले, देशातले थोडे आवरणं कट झाले आळंदीत आल्यावर. पण आळंदीत आल्यानंतर जे पंचभौतिक आवरण शिल्लक आहे त्याला तोडा. पंचभौतिक आवरण शिल्लक असल्यामुळं लोक दिसतात, व्यवहार दिसतात, बाकीच्या गोष्टी दिसत राहतात, धर्मशाळा दिसतात, हे सगळं दिसत राहतं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. फक्त देशभ्रम गेला इथं आल्यावर. मी जुन्नरला नाही किंवा मी पुण्याला नाही किंवा मी रत्नागिरीला नाही, मी आळंदीत आलो. फक्त देशभ्रम गेला. पण या पंचभौतिकतेमध्ये असणारा एक जो भ्रम आहे तो काही संपला नाही. तर इथं साधन काय करायचं? वारीत येऊन इथं आपल्या भोवती असणारा सगळा पंचभौतिक भ्रम घालवायचा. रोज बसा, आपल्या निवांत स्थानामध्ये बसा आणि इथं पृथ्वी नाही, आकाश नाही, जल नाही, वायू नाही, इथं फक्त तत्व आहे. कृपानुशासित ज्ञानेश्वर माऊली यांचं तत्व इथं आहे. असा भाव घेत 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 विसरत जा. विसरत इतकं विसरायचं, इतकं विसरायचं की इथं आळंदी हे नाव सुद्धा विसरायचं. येईपर्यंत आळंदी नाव ठेवा. तुमच्या भागाचा देशभ्रम घालवेपर्यंत आळंदीचं नाव ठेवा. पण इथं आल्यानंतर पंचभौतिक सगळा भ्रम विसरत विसरत आळंदी नावाचं केंद्र सुद्धा विसरा. फक्त माऊली नावाचं एकच तत्व लक्षात ठेवा. माऊली. बाहेर आपण आळंदी आणि माऊली याचं समीकरण ठेवतो. इथं आल्यावर आळंदी आणि माऊली पैकी आळंदी सुद्धा समीकरण काढून टाका. आता यायचं ते आलोय आपण, त्यांच्या कृपेने इथं आलोय. आता त्याची काय गरज आहे? तेच विसरा. आळंदी विसरली तर फड विसरतील. आळंदी विसरली तर पंचभौतिक ह्याला मदत होईल विसरायला. नाही तर आळंदी म्हणलं की त्याच्याबरोबर हे सगळं येईल. दिंड्या येतील, मठ येतील, आश्रम येतील, हे सगळं येईल आणि तत्वापाशी चिकटायला प्रतिबंध करेल. तत्वापाशी चिकटायला प्रतिबंध करेल. ते वारी करायची ना, इथं येऊन काय करायचं? इथं आलात भाग्यवान. कारण एका भ्रांतीतून बाजूला झालो आपण. तिकडं असताना जे आपल्या भोवतीची देशभ्रांती चिकटली, तालुका देश काय जिल्हे जे असेल ती तुटून आपण इथं आलो. आता मी आळंदीत आहे एवढं वाटतं ना तुम्हाला? हा अहंकार पकडला तुम्ही. आता मी आळंदीत आहे. पण या आळंदी बरोबर आळंदीचं भौतिक स्वरूप आपण लवकर विसरत नाही. इथलची दगडं, माती, धर्मशाळा, व्यक्तित्व,
विसरत नाही. याला विसरा. आणि याला जेव्हा तुम्ही विसराल तेव्हा मूळ तत्व जी माऊली आहे, जी कृपानुशासना करता सदा सदा करता इथं थांबली आहे, ते तत्व तुम्हाला स्पर्श होईल. आणि ते तत्व स्पर्श झालं की तुमचं काम झालं म्हणून समजा. लक्षात घ्या, तुमच्या जीवनात एका वारीत काम होईल. मी सांगतो अशी वारी करा, तुमचं नाही कल्याण झालं तर मी जबाबदार. बरं, एका वारीच काम होईल. फक्त या कृपानुशासनामध्ये स्पर्श करण्याकरता या पद्धतीनं चला. समय जातो निघून, 5 वाजले, पण तुम्हाला एका वाक्यात कल्याणाचं सूत्र सांगितलं. घ्याल तर लाभ तुमचा आहे, आणि मी तर याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना मी जाणारच आहे. तुम्ही आलात तर अधिक चांगलं आहे, नाही आलात तरी तुम्ही वेगळे म्हणून मला काही चिंतन करायची गरज नाही. जर सगळ्या आळंदीच्या भौतिक सगळ्या वातावरणाला विसरायचं आहे तर मर्यादित तुमच्यापुरते तरी लक्ष ठेवायचं काय कारण आहे. तेव्हा याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना, पण जे मला कळलंय ते तुमच्यापर्यंत माऊलींनी ही संधी दिली म्हणून तुमच्यापर्यंत सांगितलं. लाभ घ्या आपलं सगळ्याचं कल्याण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. विठाला 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 विठाल विठाल.